पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. ख्रिस्त सभा आज प्रभूच्या समर्पणाचा सोहळा साजरा करत आहे. प्रेझेंटेशन ऑफ आवर लॉर्ड जीसस क्राइस्ट. हा सण ख्रिसमस पासून 40 दिवसावर येतो आणि मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे प्रत्येक प्रथम जन्मलेला मुलगा हा जन्मानंतर 40व्या दिवशी प्रभूला समर्पित करायचा असतो आणि त्या प्रथेप्रमाणे योसेफ आणि मरिया बाळाला घेऊन येरुशलेमच्या मंदिरात समर्पण करायला येतात. तो वृत्तांत आपण शुभवर्तमानात ऐकणार आहोत. प्रभू येशूचं मंदिरात समर्पण आणि त्याचं संपूर्ण कार्य यावर आपण चिंतन मनन करीत असताना आपल्या देखील बाप्तिस्म्याची आठवण करूया की आपल्याला देखील आई वडिलांनी बाप्तिस्म्यासाठी मंदिरात आणलं होतं आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त जसं स्वतःला समर्पित करत आहे संपूर्ण विश्वासाठी, जगाच्या कारणासाठी, आणि ते महान कार्य परमेश्वर पित्याचं प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे होत आहे त्याची आठवण ठेवूया. आपण देखील आपल्या जीवनात समर्पित वृत्तीने कार्य करत राहावं म्हणून या दिवसामध्ये विशेष प्रार्थना करूया. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून नम्रपणे परमेश्वराकडे क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराचा वर्तमान मधुबहीजवळ सर्व देवदूत वसत मी विनंती करतो की माझ्यासाठी सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करून आपला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. Yeah.
ख्रिस्त आम्हासाठी मनुष्य झाला व त्याला मंदिरात अर्पण करण्यात आले. तो आमची अंतःकरणे पापापासून मुक्त करो व तुझा सहवास आम्हाला मिळवून देऊ. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. मलाकीच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला संदेष्टा पाठवतो. ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पहा, करार घेऊन येणाऱ्या संदेशाची तुम्ही अपेक्षा करत आहात. तो येत आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल? कारण तो धातू काढणाऱ्याच्या अग्नीसारखा, परटाच्या धारासारखा आहे. रूपे काढून शुद्ध करणाऱ्यासारखा तो बसेल आणि देवीच्या वंशजास शुद्ध करेल. त्यास सोन्या रुपयाप्रमाणे शुद्ध करेल. मग ते धर्माने परमेश्वराला बली अर्पण करतील. पूर्वीच्या दिवसाप्रमाणे, प्राचीन वर्षाप्रमाणे यहुदा आणि यरूशलेम यांचे ज्ञानार्पण परमेश्वराला आवडेल. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. हा प्रतापशाली राजा कोण? हा प्रभू आहे. हा प्रतापशाली राजा कोण? हा प्रभू आहे. अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा. पुरातन दारांनो उंच व्हा. प्रतापशाली राजाला आत येऊ द्या. प्रतिसाद. हा प्रतापशाली राजा कोण? हा प्रभू आहे. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान आणि पराक्रमी परमेश्वर. युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच. प्रतिसाद. हा प्रतापशाली राजा कोण? हा प्रभू आहे. अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा. पुरातन दारांनो उंच व्हा. प्रतापशाली राजाला आत येऊ द्या. प्रतिसाद. हा प्रतापशाली राजा कोण? हा प्रभू आहे. हा प्रतापशाली राजा कोण? हा सेनाधीश परमेश्वर. हाच प्रतापशाली राजा होय. प्रतिसाद. हा प्रतापशाली राजा कोण? हा प्रभू आहे. इब्रिलोकास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. कारण खरे पाहता तो देवदूतांच्या सहाय्यास नव्हे तर अब्राहमाच्या संतानाच्या सहाय्यास येतो. म्हणून याला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखे होणे अगत्याचे होते, यासाठी की लोकांच्या पापाबद्दल प्रायश्चित्त करण्याकरिता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टीविषयी दयाळू आणि विश्वासनीय प्रमुख याजक व्हावे. कारण ज्या अर्थी त्यांनी स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगले, त्या अर्थी ज्याची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करण्यास तो समर्थ आहे. हा प्रभूचा शब्द. Hallelujah.
शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे बाळ येशू व मरिया यांचे शुद्धीकरणाचे दिवस बनल्यावर ते त्याला वर येरुशलेमला घेऊन आले. ते अशासाठी की येशू बाळाचे प्रभूला समर्पण करावे, म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला मुलगा प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा. असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे. आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा पारव्याची 2 पिले यांचा यज्ञ करावा. तेव्हा पहा, सिमोन नावाचा कोणी एक मनुष्य येरुशलेममध्ये होता. तो नीतिमान आणि भक्तिमान होता व इस्रायलच्या तारणाची वाट पाहत होता. त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाला धन्यवाद देत म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ दे, कारण माझ्या डोळ्याने तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रासमक्ष सिद्ध केले आहे. त्या परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी तुझे आणि तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे. त्याच्याविषयी हे जे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई यांना आश्चर्य वाटले. सिमोनने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्याची आई मरिया यांना म्हटले, पहा, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे, यासाठी इस्रायलमध्ये अनेकांचे पतन आणि पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला नेमले आहे. आणि पहा, तुझ्या स्वतःच्या हृदयातून तलवार घुसवून आरपार झाली. नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व काही पुढे गेल्यावर ते गालिलातील आपले गाव नाझरेत येथे परत गेले. ते बाळ वाढत वाढत बलवान होत गेले, ज्ञानाने पूर्ण होत गेले आणि त्याच्यावर देवाची कृपा होती. प्रभूचे शुभ वर्तमान. ख्रिस्त सभा प्रभूच्या समर्पणाचा सोहळा साजरा करतात. प्रेझेंटेशन ऑफ आवर लॉर्ड जीसस क्राइस्ट. आणि प्रभूच्या समर्पणाचा सोहळा हे यहुदी परंपरेप्रमाणे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे जन्मल्यापासून 40 दिवसानंतर म्हणजेच ख्रिसमसच्या सणापासून आज बरोबर 40 दिवसांनी हा सण साजरा होत आहे. आणि त्या नियमशास्त्राला त्या चालीरीतीला अनुसरून योसेफ आणि मरिया बाळाला घेऊन येरुशलेमच्या मंदिरात येतात आणि त्या मंदिराला तिथे समर्पित करतात. अशासाठी की यहुदी परंपरेमध्ये होतं की पहिला मुलगा हा जणू काही देवाच्या सेवेला, नंतरची मुलं आपल्या कुटुंबासाठी, अशी पद्धत होती. आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताचं परमेश्वराकडून एक वेगळी योजना होती की आपल्या सगळ्यांचं तारण त्याच्याकडून होणार होते. आणि म्हणून तेव्हा सिमोन नावाचा संदेशकार प्रभूला आशीर्वाद देत असताना त्याच्या आईला सांगत आहे की ह्याची नियुक्ती परमेश्वराने एका विशिष्ट कारणासाठी केलेली आहे की इस्रायलमध्ये अनेक लोकांचा पतन आणि उठणं पडणं होणार आहे आणि हा आपल्या सगळ्यांसाठी तारणारा होणार आहे. आणि म्हणून त्या बाळाला बघताबरोबरच तो प्रभूला सांगत आहे, आता माझ्या डोळ्याने तुझे तारण पाहिलेले आहे, आता मी मरण्यासाठी मोकळा आहे. अच्छा, समर्पणाचा सोहळा आपल्याला हे सांगत आहे. समर्पणाचा सोहळ्याचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे, त्याला कॉन्सन्ट्रेटेड डे असं म्हणतात, म्हणजे व्रतस्थ दिवस. म्हणजे आपल्याकडे ज्या सिस्टर्स आहेत त्या व्रतस्थ आहेत, फादर्स आहेत ते दीक्षित आहेत. फादराला व्रतस्थ बोलता येत नाही, सिस्टरांना दीक्षित बोलता येत नाही. ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे ते दीक्षित आहेत आणि सिस्टरांनी व्रत घेतलेलं असते म्हणून त्याला व्रतस्थ किंवा कॉन्सन्ट्रेटेड म्हणतात. आणि म्हणून आपल्या सिस्टरांचा आणि ज्या जगभरात सगळे जे सिस्टर्स कार्य करत आहेत त्यांचा सन्मान करण्यात आला 700 दिवसानंतर. त्यांचं विशेष कौतुक की त्यांनी परमेश्वरासमोर आपल्याला समर्पित केलेलं आहे, व्रत घेतलेला आहे. आणि म्हणून हा व्रतस्थांचा दिवस देखील आज साजरा केला जातो. ह्या व्रतस्थाच्या दुसऱ्या संदेशाबरोबर तिसरी एक गोष्ट म्हणजे आपण आपल्या बाप्तिस्माची पण आठवण केली पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताला आई वडिलांनी मंदिरात समर्पित केले. आपल्याला देखील बाप्तिस्माच्या वेळेला आपल्या मंदिरात आणलं होतं. आणि म्हणून आपल्याकडून परमेश्वराची दुसरी एक वेगळी योजना आहे. प्रिय बंधू भगिनीनो, समर्पित हा शब्द आहे की प्रभूला समर्पित केले मंदिरात.
समर्पित कार्य करतो आपण. समर्पित शब्दाला इंग्रजीमध्ये डेडिकेटेड म्हणजे पूर्ण झोकून देऊन काम करणे, हे आपलं समर्पितपणाचं लक्षण असलं पाहिजे. कारण आपण देखील प्रभूच्या समर्पणाचा सोहळा साजरा करीत असताना आपलं जीवन हे समर्पित वृत्तीचं असलं पाहिजे. आपलं कार्य, सेवा कार्य आणि विशेषतः चर्च संलग्न संघटनेमध्ये आपण कार्य करतो तिथे आपण समर्पित वृत्तीने किंवा डेडिकेटेड स्वभावाने कार्य करतो. मागच्या रविवारी आपल्या पॅरीचा सुवर्ण महोत्सवी सोहळा झाला, 2 दिवसाचा सोहळा झाला आणि अजूनपर्यंत आपल्याला प्रतिक्रिया येत आहे बाजूच्या लोकांकडून आणि परदेशातून की सुंदर असा सोहळा तुम्ही साजरा केला. आपल्या सगळ्यांची कॉलर टाईट आहे, परंतु हा सोहळा 2 दिवसाचा 2-2.5 हजाराहून भाविक उपस्थित होते, तिथे आपले पै पाहुणे आले होते. हे सगळं एका रात्रीत घडलं नाही. यासाठी जूनपासून बरीचशी लोक काम करत होती, विविध समित्या कार्य करत होत्या. जवळजवळ 100-150 लोक विविध समित्यांमध्ये, स्वागत समिती, सांस्कृतिक समिती, स्वयंसेवक समिती, स्नॅक्स कमिटी, वेलकम कमिटी, अशा विविध कमिट्यांमध्ये कार्य करत होते. आणि हे कार्य मला काय मिळेल, माझं नाव कुठे होईल, माझा फोटो येईल का, माझा उल्लेख केला जाईल का, माझे आभार मानले जातील का, हे कोणी बघितलं नाही. समर्पित वृत्तीने कार्य केलं की माझ्यापेक्षा माझं चर्च मोठं आहे, माझ्यापेक्षा माझ्या चर्चचा सण मोठा आहे. ह्या वृत्तीने आपण सगळ्या भाविकांनी हे काम केलं आणि म्हणून हा कार्यक्रम गेल्या आठवड्याचा यशस्वी झाला. त्या सगळ्याचं श्रेय हे फादरांना, सिस्टरांना नाही, ते आपल्या सगळ्यांना आहे. इट इज टीम वर्क. आपल्या सगळ्यांनी समर्पित वृत्तीने कार्य केलं आणि म्हणून न भूतो न भविष्य असा हा कार्यक्रम होऊ शकला. आणि यापुढे आपल्याला हे कार्यक्रम तोच संदेश देत आहे की जेव्हा एखादा चर्चचा कार्यक्रम असतो तेव्हा आपल्याला समर्पित वृत्तीने पुढे आलं पाहिजे. जेव्हा आपण नोकरीला जातो तेव्हा आपण तिथे मानधनाची किंवा पैशाची अपेक्षा करतो, ते वेगळं असते. पण जेव्हा चर्चचं काम आहे तिथे आपण कोणतं मानधन घेत नाही, उलट आपल्या पदरचे पैसे जातात, पण पदरचे पैसे खर्च होताना तो एक वेगळा आनंद मिळत असतो. आणि म्हणून चर्चच्या कामासाठी आपल्यामध्ये समर्पित वृत्ती असावी की मला काय मिळेल, माझं नाव कुठे येईल, की माझा फोटो छापला जाईल का, हे करण्यापेक्षा माझ्यापेक्षा माझं चर्च मोठा कसं होईल, या वृत्तीने जेव्हा आपण एकत्र येऊन काम करतो तेव्हा ते काम यशस्वी होते. आणि ते आपण गेल्या आठवड्यात संपूर्ण जगाला दाखवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्यामध्ये समर्पित वृत्ती वाढली पाहिजे. काही वेळेला लग्नाचे, ज्यांच्या घरी लग्न सोहळे उत्सव होतात त्याच्या अगोदर गुरुवारी किंवा बुधवारी एक मीटिंग घेतली जाते. त्या मीटिंगमध्ये कोणी काय करायचं ते ठरवलं जातं, पण जे ठरवलेलं असलेलं ते कधी होत नाही. कारण जे काम करणारे असतात ते कधी पडद्यासमोर येत नाही, पण जे काम कमी करतात ते शायनिंग मारायला आणि मिरवायला नंतर येत असतात. पण जे समर्पित वृत्तीने काम करतात त्यांना मीटिंगची पण गरज नसते, ते त्याचे खरोखरच समर्पित वृत्तीने काम करत असतात. आणि म्हणून हा समर्पणाचा सण साजरा करत असताना हा संदेश आपण आपल्या मनात ठेवला पाहिजे. जे एखादं काम मी घेतलेलं आहे ते फक्त माझं नाव व्हावं, मला कुठे चमकायला मिळावं म्हणून मी करत आहे, की समर्पित वृत्तीने करत आहे. तिथून कदाचित त्या माणसाची दखल घेतली जात नाही. मी बघितलेलं आहे की शनिवारी, मागच्या शुक्रवारी शनिवारी या रात्री 2 वाजता रस्त्यावर पेंट मारत आपले कार्यकर्ते फिरत होते, बॅनर लावून फिरत होते. संपूर्ण रात्र ते झोपले नाही, परंतु त्यांच्या या सेवा कार्यामुळेच या 2 दिवसाचा कार्यक्रम यशस्वी झाला. हे सगळं आपल्या सगळ्याचं नानभाट करायचं श्रेय आहे. आणि म्हणून आजचा प्रभूच्या समर्पणाचा सोहळा साजरा करीत असताना आपण हा संदेश घेऊन जाऊया की ज्याप्रमाणे प्रभूला आज मंदिरात समर्पित केले आणि तो संपूर्ण जगाचा तारणारा झाला, आपल्याला देखील आपल्या आई वडिलांनी या मंदिरात बाप्तिस्माच्या वेळेला समर्पित केलेलं आहे. आपल्याला जे जे काही काम चर्चचं म्हणून धार्मिक कार्य पडेल ते कोणत्याही फळाची किंवा मानाची अपेक्षा न करता डेडिकेटेड किंवा समर्पित वृत्तीने झोकून देऊन जर काम केलं तर त्याची निश्चितच परमेश्वर योग्य वेळी दखल घेईल. आणि आपल्याला जे समाधान ते मिळत असते ते समाधान कितीतरी पटीने चांगलं होत असते. या समर्पित सणाची आपल्याला जाणीव व्हावी, प्रार्थना करूया. आणि जे कॉन्सन्ट्रेटेड, जे व्रतस्थ आहेत त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करूया. आणि प्रभूच्या फळात कार्य करण्यासाठी अनेक दीक्षित आणि व्रतस्थ लोकांना प्रभूची पाचारण आणि हाक ऐकूया म्हणून प्रार्थना करूया. आपण आपली श्रद्धा प्रकट करूया.
स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उतरण्याकरता एकाच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकमेव असणारा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी त्यापासून जन्मलेला आहे. परमेश्वराचा परमेश्वर श्रद्धावंतांच्या प्रार्थना प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ यांना ख्रिस्त सभेची सेवा अधिक प्रभावीपणे करण्यास पवित्र आत्म्याचे सहाय्य व चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी म्हणून प्रार्थना करूया. आपल्या राजकीय नेत्यांनी त्यांना मिळालेल्या अधिकाराचा वापर समानते जनतेच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. पवित्र बळीचे शुद्ध व निष्कलंक जीवन व येशूचे देवालयात समर्पण याद्वारे आमचे जीवन शुद्ध, निर्मळ व येशूला अभिप्रीत असे असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. शिमोन ह्या नीतिमान माणसाला मरणापूर्वी प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्याचे भाग्य मिळाले व त्याने देवाचा गौरव केला. शिमोन प्रमाणे आपल्याला देखील प्रभूचे तारण पाहण्याचे भाग्य मिळावे. तसेच आपल्या तरुणांना प्रभूच्या मनात काम करण्यासाठी पाचारण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रामातील सर्वांवर, विशेष करून ज्या आजारी आहेत अशावर प्रभूचा वरदहस्त असावा. अखेर जगात शांती नांदावी. आज विवाहबद्ध होणाऱ्या वधूवरांवर प्रभूचा आशीर्वाद राहावा. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर आम्ही अभिनंद्या तुझ्या चरणापाशी ठेवलेले आहे. आमच्या श्रद्धेतील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ व आम्हाला आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. Hare
बंधू भगिनीनो, माझ्यावर तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, तुझा पुत्र ख्रिस्त निष्कलंक गोकुळ याने जगाला जीवन प्राप्त व्हावे म्हणून तुझ्या इच्छेनुसार प्राणार्पण केले. तुझी ख्रिस्त सभा तुला दानार्पण करीत आहे, त्याचा प्रसन्न होऊन स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. हे आमचे कर्तव्य आहे. कारण तुझ्या वैभवात सहभागी असलेल्या तुझ्या पुत्राला आज मंदिरात अर्पण केले गेले आणि इस्रायलचे वैभव व जगाचा प्रकाश म्हणून त्याचे प्रकटीकरण झाले. तुझ्या तारण कार्याचे दर्शन आम्हाला घडले म्हणून आमची मने आनंदाने भरली आहे आणि म्हणून सर्व दूत व संत यांच्याबरोबर आम्ही आनंदाने तुझा गौरवगान म्हणतो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर 10 वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ते घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पण केले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटलं, तुम्ही सर्वजण हा घ्या यामधून पिया, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमीसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो.
ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार कर. जे आमच्या आपल्या बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर समोर वरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता कन्याकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ उच्चपिशी आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताद्वारे पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. शिकवलेली प्रार्थना आपण गायला घेऊया. पान क्रमांक 71. Oh
मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. हे पहा, परमेश्वराची मोकरू जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराची मोकरू पहा. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण धन्य. प्रभू माझ्या जगातली यावी स्थिती माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल प्रक्षेपण.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, सिमोनाची आशा शपथ केलीस, येशूचे स्वागत करण्याचे सद्भाग्य त्याला लाभले व नंतरच त्याला मरण आलं. त्या ख्रिस्त शरीरामुळे आमच्यामध्ये तुझी कृपा पूर्ण केला जाऊ व सार्वकालिक जीवनात प्रवेश देण्यासाठी ख्रिस्त जेव्हा पुन्हा येईल तेव्हा त्याला त्याच्या भेटीस आम्ही पात्र ठरवू. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आज सामान्य काळातील चौथा रविवार आणि सर्व वर्तस्थांचा दिवस. आजची उपासना अकलबाग गाव परिवारातर्फे त्याला धन्यवाद उच्च लेवलची उपासना गोटेबाग गाव परिवारातर्फे सादर केली जाईल. पॅरिस काउन्सिलची मासिक सभा उच्च लेवली 9 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता. सर्व सभासदांनी कृपया त्याची नोंद घ्यावी आणि वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे. ज्यांची लग्न मे 2026 पर्यंत ठरलेले असतील त्यांनी कृपया चर्च कार्यालयामध्ये नाव नोंदणी करावी आणि चर्च कार्यालय सकाळी 8:30 ते 12:30 वाजेपर्यंत असतील. रविवारी सकाळी किंवा दिवसानंतर कृपा करून चर्च कार्यालयामध्ये आपण येऊ नये. परिवर्तन अंकात ज्यांच्या नावामध्ये देवीच्या नावामध्ये काही मिस्टेक असेल, चूक असेल तर त्यांची दुरुस्ती पुढच्या अंकामध्ये उपस्वाच्या अंकामध्ये केली जाईल. कृपया त्याने आमच्याशी संपर्क साधावा. आपल्या घरातील फादर्सांना सिस्टरना परिवर्तन अंक पाठवायचा असेल तर कृपया एक कॉपी आपल्या चर्च कार्यालयातून घेऊन जाऊ शकतात. पुढचा रविवार हा पवित्र बालक दिन म्हणून साजरा केला जाणार आहे आणि त्या दिवसाचे दान हे सर्व गरीब आणि गरजवंत मुलांसाठी विशेष प्रकारे आपण जमा करायचं असतो. पुढच्या रविवारी आपण मोठ्या अवताराने दान करावं. त्याचप्रकारे पुढच्या रविवारी दुसरे दान हे संत पॉलसाठी देखील घेतले जाईल. 5 फेब्रुवारी 12 फेब्रुवारीपर्यंत फादर योग रजेवर असतील. गेल्या रविवारीचे दान 89,510 रुपये झाले. सोमवार आणि बुधवारचे दान 10,830 रुपये झाले. आपल्या सर्वांच्या अवताराबद्दल धन्यवाद. आशीर्वाद सगळे. धर्मग्रामाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रार्थना. हे सर्वसमर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, आमच्या धर्मग्रामाचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना आम्ही आनंदाने व कृतज्ञ मनाने तुझ्यासमोर उभे राहतो. गेली 50 वर्षे आमचे पवित्र स्थान आमच्या समाजासाठी श्रद्धेचा, आशेचा आणि प्रीतीचा दीपस्तंभ बनून दिमाखाने उभा आहे. इथे आम्हाला तुझ्या दैवी उपस्थितीचा अनुभव आलेला आहे. तुझी कृपा मिळालेली आहे आणि तुझ्याशी असलेले आमचे नाते भक्कम बनलेले आहे. हे प्रभू, 50 वर्षापूर्वी ज्यांनी ह्या चर्चचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अपार मेहनत घेतली, त्यांच्या देणगीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. गेली 5 वर्षे आमच्या चर्चमध्ये ज्यांनी सेवा कार्य केले आणि आमची श्रद्धा पुरविली त्या सर्व धर्मगुरूंच्या, सिस्टरांच्या आणि प्रापंचिक कार्यकर्त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या प्रेमळ उराशी चिरविश्रांती घेत असलेले आमचे सर्व प्रिय वृद्ध श्रद्धावंत याचे आम्ही स्मरण करतो. आम्ही आमच्या चर्चच्या भवितव्यासाठी सुद्धा प्रार्थना करतो. आमचे चर्च सदैव समाजासाठी उपासनेचे पवित्र प्रेरणास्थान आणि आशेचे प्रेरणास्थान बनून राहू. मागे लोकांनी शोध घेतला तसा मनापासून तुझा शोध घेण्यास आम्हाला कृपा दे. त्या पृथ्वी तलावर तुझे राज्य उभारण्यासाठी आम्ही आमच्या कलागुणांचा वापर करावा म्हणून आम्हाला हृदयाची दानशूर झाली. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्याद्वारे आणि आमचा आशीर्वादाचा संत पॉल याच्या मध्यस्थी करतो. आमेन. प्रभु तुम्हारा असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. समाप्त झाली आहे.